नमस्कार, एस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। धुळे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सकाळी थरकाप उडवणारी घटना घडली। शहादा आगाराची पुणे शहादा ही बस उमराणे गावाजवळ भीषण अपघात झाल्याने पलटी झाली। चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले। या बसमध्ये 60 प्रवासी होते असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। बस थेट 2 झाडांवर आदळून पलटी झाली। या घटनेने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे। अपघातामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी चालकासह ह्या अपघातामध्ये 13 प्रवासी जखमी झाल्याचे कळते आहे। मिळालेल्या माहितीनुसार शहादा आगाराची पुणे शहादा ही बस नेहमीच्या मनमाड मालेगाव मार्गाऐवजी चांदवड मार्गे मालेगावकडे येत होती। उमराणे जवळील चोंडी घाटामध्ये सध्या रस्त्याचे काम सुरू असल्याने हा बदल मार्गामध्ये करण्यात आलेला। सकाळी 9 वाजेच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गावर उमराणे गाव ओलांडल्यानंतर साधारण उमराणे गावापासून 3 किलोमीटर अंतरावर बस चालकाची अचानक प्रकृती बिघडली आणि बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले। चालकाच्या केबिनजवळ उभा असलेल्या प्रवाशांच्या म्हणण्यानुसार चालकाला अचानक चक्कर आली आणि चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस शेनारदामध्ये रस्त्याच्या खाली उतरली। या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी चालकासह 13 प्रवासी जखमी झाल्याचे कळते आहे। दरम्यान या बसचा चालक घटनेमध्ये जखमी झालेला आहे। चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे कळते आहे। शहादा आगाराची ही बस पुणे शहादा ह्या मार्गावर धावत होती। या घटनेने मात्र परिसरामध्ये खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी मदतीसाठी गर्दी केली होती। दरम्यान बस अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकी काही काळ ठप्प झाली होती। एस न्यूजसाठी वसंत रौंदळ, मालेगाव। धन्यवाद।